हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे आपल्या चातुर्मासातली सगळ्यात पहिली कामिका एकादशी. तर आज आहे आपली एकादशी. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकादशीला आपण भगवान विष्णूंची जितकी जास्त सेवा करू तितकं चांगलं आहे. मग आजच्या दिवशी बघा, संपूर्ण देव किंवा संपूर्ण माझं जे देवपूजेचं काम होतं ते सगळं झालं. देव डिटेल उजळवले. प्रत्येक गोष्ट उजळवायची असते. मग ते सगळं देव उजळण्यापासून सगळे देवांच्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी उजळवायच्या असतात. त्याच्यानंतर बरचसं काय काय असतं. तर ते सगळं उजळवेपर्यंत मला एक दीड तास, 1 तास तर कमीत कमी जातो जे सगळं करायला. कारण देव खालती काढायचे, मग ते ओट्यावर नेऊन सगळे डिटेल स्वच्छ करायचे. त्याच्यानंतर मग आपलं जे देवघर आहे ते देवघर छान मस्त असं स्वच्छ करायचं असतं. तर मग आहे ना त्याला पण वेळ जातो. आणि देवपूजेला स्वच्छतेला पण आपण तेवढाच, जेवढी वेळ आपण देवपूजेला वेळ देणार आहोत त्याच्यापेक्षा दुप्पट आपण स्वच्छतेला नेहमी देवपूजेच्या याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे. पूजेला सुद्धा आपला दिला पाहिजे आणि आपल्या स्वच्छतेला सुद्धा आपण वेळ हा दिलाच गेला पाहिजे. कारण स्वच्छता ही खूप 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 महत्वाची आहे. त्याच्यानंतर आता बघा, देव माझे सगळे सगळे उजळून झाले. छान शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी सुद्धा जी आहे ती सगळी झालेली आहे. त्याच्यानंतर आज एकादशी असल्यामुळे आजच्या एकादशीचं नाव आहे कामिका एकादशी. तर ही चातुर्मासातली पहिली एकादशी आहे. तर मग ती खूप सेवा करूनच आपण संपूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी म्हणून आता माझी दररोजच्या देवपूजेचं जे सगळं आहे तर ते माझं सुरू असतं. तर बहुतेक जणांचा एक प्रश्न अजून सुद्धा असतो आणि मला अजून तसा कमेंट येतात सुद्धा की पुरुष देवांना कुंकू लावलं तर चालेल का, असं सुद्धा विचारतात खूप जण. तर पुरुष देवांना शक्यतो म्हणजे कंपल्सरी म्हटलं तर अष्टगंध लावायचं. जर तुमच्याकडे अष्टगंध अवेलेबलच नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे ते अष्टगंध मिळतच नसेल तर मात्र मग तुम्ही कुंकू लावू शकता. पण अष्टगंध शक्यतो वापरा. आपल्या स्वामींचं केंद्र आहे तिकडे सुद्धा तुम्हाला अष्टगंध किंवा असं हळदी कुंकू वगैरे मिळून जातं. तर तुम्ही केंद्रातनं सुद्धा अशा बॉटल्स किंवा काही असतं चंदनाचं काडी पण भेटते, तुम्ही तशी सुद्धा पाण्यामध्ये हे करून लावू शकता किंवा पावडरवाला वापरला तरी पण चालेल. त्याच्यानंतर स्त्री देवींना आपण हळदी कुंकूच वापरायचं, म्हणजे स्त्री ज्या देवी आहेत त्या. त्याच्यानंतर बघा, हे जे सफेद वस्त्र आहे तर ते आज एकादशी आहे म्हणून आज एकादशीचं नवीनच वस्त्र आहे, आता आणलंय. वस्त्रांचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी लवकरच शेअर करेल. बघा, इतके गोड दिसतात ना स्वामी, म्हणजे माझीच नजर लागेल स्वामींना. एवढं सुंदर ते वस्त्र दिसतंय आणि मी विचारही केला नव्हता एवढं छान दिसेल, पण खरंच सांगतो इतकं सुंदर ते वस्त्र दिसतंय ना. त्याच्यानंतर आता बघा, स्वामींच्या वस्त्राचा एक प्रॉब्लेम काय आला, मी पिन नव्हता लावला. त्याचा पिन लावलं आणि ते पटकन मग ते नीट राहिलं सुद्धा वस्त्र. आणि एवढा पटकन आज स्वामींनी वस्त्र सुद्धा घालून घेतलं. नाहीतर नेहमी काय होतं, एका खांद्यावरनं वस्त्र खालती निघतं, तर असं सुद्धा होतं. पण आज तसं नाही झालं. एकदम मस्त वस्त्र स्वामींना बसलं आणि मला इतका आनंद झाला ना, ते किती सुंदर दिसतंय वस्त्र. म्हणजे आज स्वामींना तर फुलं वाहिलीच गेली पाहिजेत आणि मी फुलं वाहणं म्हणजे पूर्ण ते भरगच्च होऊन जातं. तर म्हणून स्वामींचं वस्त्र तुम्हाला नंतर थोडंसं ब्लिंक होऊन जाईल. पण आता तुम्हाला मागाशी मी दाखवलं, स्वामी इतके गोड दिसत होते पांढऱ्या वस्त्रामध्ये की तुम्हाला मी काय सांगू. तर आज आणली होती छान मस्त झेंडूची फुलं. मला पिवळी फुलं जी आणली आहेत ना ती एवढी मोठी होती ना की ती माझ्या देवघरामध्ये ठेवलं ना, तर माझं देवघर पण तुम्हाला माहिती थोडं छोटं आहे. तर ते मी देवघरामध्ये ठेवलं ना तर तो माझा कृष्ण दिसतच नव्हता. आणि म्हणजे देव तरी दिसला पाहिजे ना कमीत कमी जेव्हा आपण फुलं वाहत असतो. तर म्हणून मग मी ते फुल वाहिलं नाही. तर बघा, आता बाजूचं माझं सुरू आहे फुलांचं. तर आपल्या खंडोबाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की झेंडूचं फुल आपल्या खंडोबाला जास्त प्रिय आहे. तर म्हणजे झेंडूच्या फुलामध्ये खंडोबाला ऑरेंज रंगाचं फुल आणि येल्लो हे दोन जे फुलं असतात ते एकदम मस्त येतात. आणि त्या दिवशी मी बाजारामध्ये ना, आता हे तर सध्या गोंड्यांमध्ये किंवा झेंडूमध्ये हे 2 फुलं असतात आणि हीच खंडोबाला फुलं आपल्याला खूप आवडतात. पण आजकाल बाजारामध्ये ना वेगळ्या पद्धतीचे पण
सुद्धा फुलं येतात. तर तुम्ही शक्यतो खंडोबाला प्रयत्न करा की झेंडूचंच फुल वाहता येईल. आणि जर तुमच्याकडे अवेलेबल नाही झालं तरी सुद्धा चालेल. जेव्हा माझ्याकडे झेंडूचं फुल अवेलेबल नसतं तेव्हा मी नॉर्मल जे आपल्याकडे फुलं असतात तीच मी अर्पण करत असतो. त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला मी फुल दाखवलं ते हे फुल इतकं मोठं आहे की ते माझ्या श्रीकृष्णाच्या इथे राहतच नव्हतं. तर म्हणून मग मी काय केलं की बोललं की जाऊ दे चला स्वामींच्या इथे सिंहासन आहे ना, त्या सिंहासनाचे इथे छान डेकोरेशन म्हणून असं आपण ठेवूयात. पण ते डेकोरेशनचा म्हणून पण काय उपयोग नाही, ते सारखं खालती पडतच होतं आणि ते पडून माझा दिवा सुद्धा विझला. तर माफी मागून मी परत तो लावला सुद्धा. पण आता बघा छान आता माझं डेकोरेशनचं जे काम आहे, पूजेला मला अजिबात एवढा वेळ नाही गेला. तुम्ही बघा पटापटा सर्वांना अष्टगंध हळदी कुंकू लावून घेतलं. वेळ तो इकडे गेला की तो म्हणजे डेकोरेशनलाच मेन हा जो वेळ असतो ना तो माझा जातो पूजेमध्ये. तरी पूजा माझी 11:30च्या आतमध्ये झाली होती, म्हणजे लवकरच माझी पूजा झाली. सगळे देव उजळवले, सगळं देवघर स्वच्छ उजळवून घेतलं. तर ह्या सगळ्याला सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देवांना नेहमी स्वच्छता ही लागते. म्हणून मी त्यांचं घर जे आहे, त्यांचं देवघर जे आहे ते नेहमी छान एकदम मस्त क्लीन ठेवतो. तर आता बघा माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे. सर्वांना छान फुलं वाहिली, सगळं झालं आणि अशी छान आजची आपली कामिका एकादशीची जी पूजा आहे ती झाली. मला खरंच सांगतो स्वामींचं वस्त्र एवढं सुंदर दिसतंय. बाळकृष्णाला सुद्धा तुळस अर्पण केली, वस्त्र घातलं. तर बाळकृष्णासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत व्हाईट रंगामध्ये करण्याचं, तसं केलंय. पण तुमच्या सर्वांसोबत मी तुम्हाला असं सांगितलं वस्त्रांचा व्हिडिओ आपल्याला लवकरच देईल. तर अगदीच लवकर येईल आपला वस्त्रांचा व्हिडिओ. तर आता बघा छान माझी पूजा आता झालेली आहे. आता पूर्ण पूजा तुम्हाला सर्वांना दाखवतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज जसं की आता तुम्ही बघितलं की आपली आजची एकादशीची जी पूजा होती ती झालेली आहे आणि उद्या आहे आपला तो म्हणजे गुरुवार. तर गुरुवारी पण छान उद्या पण अशी सेवा करायची आणि आज पण आपण छान अशी एकादशीची आपली सेवा केली. मी सगळी डिटेल गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करत नाही बसलो. ते म्हणजे उंबरठ्याचं लेपन, देवांचं घास म्हणजे देव स्वच्छ जेव्हा आपण करतो घासून छान, ते पण तुमच्या सर्वांसोबत. हे जर्नल मी नेहमी शेअर करतच असतो तुमच्या सर्वांसोबत. नेहमी आपलं हे सुरू असतं ब्लॉग्स मध्ये कसं देव साफ करायचे. पण अजून खूप जणांच्या कमेंट येतात की दादा तू देव कसे स्वच्छ करतो, चांदीचे पितळाचे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की माझ्याकडे अजून कुठलाही चांदीचा देव नाहीये. माझ्याकडे चांदीचे सिक्के आहेत. अजून माझ्याकडे देवघरामध्ये कुठलाही चांदीचा देव नाही. सगळे म्हणजे पंचधातू आणि एकच मूर्ती पितळाची आहे. म्हणजे शिवलिंग जे आहे ते पितळाचं आहे. बाकीचे सगळे देव माझे पंचधातूचे आहेत आणि मी तसेच ते जसे घेताना घेतले तसेच मी पंचधातूचेच घेतले. पितळाचा माझा एकही देव नाहीये पितळाचं. तर आजची खूप छान सेवा झाली आणि मला एवढा हातून छान वाटतंय ना की प्रत्येक देवाला छान छान मला वस्त्र घालतात आणि स्पेशली की ते म्हणजे स्वामींना पांढऱ्या रंगाचं वस्त्र मला घालायला मिळालं. तर वस्त्रांवरती एक लवकरात लवकर आपला व्हिडिओ येणार आहे, कारण मी वस्त्र दिली आहेत शिवायला आणि ती लवकरात लवकर येणार आहे. तर मग ती मी कुठून घेतली, कसं आहे, काय त्याची क्वालिटी वगैरे सगळं तुमच्या सर्वांसोबत मी डिटेल लवकरच शेअर करेन. एक सेपरेट त्यासाठी व्लॉगच करेन. आणि जन्माष्टमीची तयारी माझी सुरू आहे. हा क्ल्यू तर तुम्हाला मिळून गेलाय. तर ह्याच्यावर आता तुम्ही ठरवा की नक्की काय आहे. तर असं ते तर सगळ्यांना समजलंच असेल की आता नक्की काय. मला सांगण्याची तर गरज नाही वाटत. पण आता लवकरात लवकर जन्माष्टमी आपली सुद्धा येते. आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपली चातुर्मासातली ही पहिली एकादशी आहे. वाया जाऊ देऊ नका. छान सेवा करा. वाचन, स्तोत्र, मंत्र जे काही पठण करता येईल ते करा. पुरुष सुक्त, श्री सुक्त, पवमान सुक्त
त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळं आजच्या दिवशी पठण करायचंय. त्यात आपली नित्यसेवा अजिबात खंड पडता कामा नये. नित्यसेवा सुद्धा ॲक्युरेट नेहमी करत जा. तर आजचे असे छोटंसं आहे. आणि सध्या काय झालं माहिती, तब्येत थोडीशी डाऊन आहे. मावशीकडे गेलो होतो काल राहायला. राहायला म्हणजे त्या उद्देशाने गेलो नव्हतो, पण राहणंच झालं तिकडे. पण त्याच्यानंतर मग माझा घसा त्याच्या आधीपासूनच खरं दुखतो आणि सर्दी प्रमाणात आहे. तर म्हणून मग ब्लॉग पण आपले थोडे उशिरा येतच असतात. तरी काल मी प्रयत्न केला ब्लॉग शेअर करण्याचा. मी ब्लॉग शेअर सुद्धा झाला. आजचा असा छोटासा आजचा ब्लॉग होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.